पुणे भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावलेले आहेत। मुरलीधर मोहोळ जे भाजपचेच एक मोठे नेते आहेत पुण्यातील आणि त्याचबरोबर जे माजी महापौर सुद्धा आहेत, त्यांच्या विरोधामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावलेले आहेत आणि नेमकं काय बॅनरवर लिहिलेलं आहे ते आपण या ठिकाणी बघू शकतोय। पुणे लोकसभेसाठी जगदीश मुळीक, मुरलीधर मोहोळ, सुनील देवधर यांचं नाव चर्चेत आहे। त्यांनी आपली इच्छा सुद्धा बोलून दाखवलेली आहे। मात्र त्यांच्यापैकी एक असलेले मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे आणि मुख्य म्हणजे बॅनरबाजी भाजपकडूनच करण्यात आली आहे। त्यामुळे आता या ठिकाणी चर्चा रंगल्याचं पाहायला मिळते। एक कष्टाळू भाजप कार्यकर्ता असं म्हणत मुरलीधर मोहोळ यांच्या विषयी या ठिकाणी लिहिण्यात आलं आहे। तर महापौर पद दिलं आणि त्याच्यानंतर आमदारकी पण देणार, बस झालं तुला ना असं म्हणत या ठिकाणी एक बॅनरबाजी केल्याचं पाहायला मिळते आणि मुख्य म्हणजे एक कष्टाळू भाजप कार्यकर्त्याकडून हे बॅनर लावल्याचं स्पष्टपणे दिसतंय आणि याच्यावर भाजपचं कमळ चिन्ह सुद्धा आपल्याला दिसतंय आणि मुख्य म्हणजे भाजपच्याच एका नेत्यावर इथं टीका करण्यात आली आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। अमोल, काय सांगाल, आता भाजपमध्येच पुण्यामध्ये वॉर रंगल्याचं पाहायला मिळते, काय अपडेट्स आहेत? नक्कीच फरा आणि असं पहिल्यांदाच घडलेलं पाहायला मिळते की मुरलीधर मोहोळ यांच्याच विरोधामध्ये आता भाजपचेच कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात। अजून पुणे लोकसभेची उमेदवारी ही कोणाला मिळणार हे अद्यापही निश्चित झालेलं नाहीये। मात्र त्याआधीच पुण्यातली ही अंतर्गत धुसफूस आहे ती मात्र आता चव्हाट्यावरती आलेली आहे। पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराच्या समोर हे बॅनर लावण्यात आलेलं होतं आणि यामध्ये आतापर्यंत महापौर दिलं, स्टँडिंग दिली, सरचिटणीस पदही दिलं आणि आता खासदारकी कशासाठी असा सवाल उपस्थित करत तुला नक्की पाडणार अशा आशयाचा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे आणि एक भाजपाचा कष्टाळू कार्यकर्ता असं सुद्धा या बॅनरवरती लिहिण्यात आलेलं आहे। सुरक्षा रक्षकांनी महापालिकेच्या आता हे पोस्टर आहे, बॅनर ते काढून टाकलेला आहे, पण यामुळे मात्र भाजपला अंतर्गत जो वाद आहे तो पुन्हा एकदा समोर आलेला आहे। आतापर्यंत पुणे लोकसभेसाठी भाजपमधून आपण पाहिलं तर जगदीश मुळीक आहेत, मुरलीधर मोहोळ, सुनील देवधर, संजय काकडे अशी नावं चर्चेमध्ये आहेत। अद्यापही कुणाच्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब झालेलं नाहीये। मात्र त्याआधीच अशा पद्धतीची बॅनरबाजी ही भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकणार आहे आणि त्यामुळे आता हे बॅनर नक्की कुणी लावलेला आहे याचा सुद्धा शोध भाजपकडून घेतला जाईल। खरंच भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा बॅनर लावलाय का विरोधकांनी हा बॅनर लावलेला आहे हा सुद्धा चर्चेचा मुद्दा आहे आणि त्यामुळे याची गांभीर्याने दखल आहे ते पुणे शहर भाजपने सुद्धा घेतलेली आहे। अमोल, आता नेमकं हे बॅनरबाजी कोणी केलेली आहे हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो। याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।